ठीक आहे. तर चालू करू आता. काल आपण कुठपर्यंत आलो होतो? स्किन इफेक्ट पर्यंत. ओके. स्किन इफेक्ट पर्यंत येऊन थांबलो होतो. तर बघा, आता स्किन इफेक्ट काय आहे सोप्या भाषेत? तर जसं आपण अल्टरनेटिंग करंट कडे जातो, म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवायला चालू करतो आपण, फ्रिक्वेन्सी ऑफ करंट फ्लोईंग थ्रू कंडक्टर. ठीक आहे. त्याची ज्यावेळी फ्रिक्वेन्सी वाढवायला चालू करतो त्यावेळी तो करंट काय होतोय, जास्त जास्त हा सरफेसला कॉन्सन्ट्रेट होतोय. म्हणजे तुम्हाला इथे दिसत असेल बघा, हे इथं दिसत असेल. ओके. तर सरफेसला कॉन्सन्ट्रेट होतो, तर त्या इफेक्टला आपण म्हणतो स्किन इफेक्ट. ओके. ठीक आहे. आता बघा, हे स्किन इफेक्ट होण्यापाठी मग मेन रिझन काय असतं? अल्टरनेटिंग फ्रिक्वेन्सी, आणि त्याला आपण असं पण म्हणतोय की सेल्फ लिंकेजेस, फ्लक्सचं सेल्फ लिंकेज जेवढे होते कंडक्टर मध्ये, म्हणजे काय करतो, करंट फ्लक्स तयार करतो, बरोबर, आणि फ्लक्स करंट तयार करतो. ओके. असं त्याचं म्युच्युअल रिलेशन आहे. मग ज्यावेळी एक या कंडक्टर मधनं फ्लो होणारा करंट याच्या भोवती ज्यावेळी फ्लक्स तयार करतो त्यावेळी बघा, हा फ्लक्स या कंडक्टरला परत लिंक होतोय. ठीक आहे. आता हा लिंक झालेला फ्लक्स हा काय करतो, कंडक्टर मध्ये ईडी करंट तयार करतो, सर्क्युलेटिंग करंट. म्हणजे तुम्ही आता इमॅजिन करा फक्त, हे बघा, हा कंडक्टर आहे, बरोबर, या कंडक्टरचा हा सरफेस आहे. ओके. हा करंट फ्लो व्हायला लागलाय असा, आणि या करंटमुळे हा फ्लक्स तयार झालाय. हा फ्लक्स तयार झाला. आता हा फ्लक्स परपेंडिक्युलर आहे, बघा तुम्ही इथं परपेंडिक्युलर आहे, बरोबर. आता परत जर मी राईट हँड थंब रूल लावला तर काय होते, फ्लक्स डायरेक्शन आणि कर्ल फिंगर्स इंडिकेट डायरेक्शन ऑफ करंट. आता हे सर्क्युलेटिंग करंट्स आहेत. मग हे करंट्स काय करतात, त्या ऍक्च्युअल फ्लो होणाऱ्या करंटला डिस्टर्ब करतात. ठीक आहे, लक्षात आलं? हे सर्क्युलेटिंग करंट्स या मेन करंटला डिस्टॉर्ट करतात, आणि त्या डिस्टॉर्शनचा रिझल्ट म्हणजे काय, की त्यावेळी करंट हा सरफेसला कॉन्सन्ट्रेट होतोय. दिस इज स्किन इफेक्ट. ठीक आहे. अशा पद्धतीचा स्किन इफेक्ट आहे. आता जर बघितलंय बघा, हा कंडक्टर आहे, ओके, आणि इनिशियली ज्यावेळी डीसी करंट फ्लो करतो आपण त्यावेळी तो करंट हा असा या पूर्ण सरफेस मधनं फ्लो होतोय. ठीक आहे. म्हणजे इट विल यूज एंटायर क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर, एंटायर क्रॉस सेक्शन चा वापर होतोय. पण इथे तसं नाही होत. हा काय होतोय, फक्त सरफेसवर कॉन्सन्ट्रेट होतोय, आणि मध्ये करंट डेन्सिटी कमी असते. म्हणजे जसजसं आपण या सेंटर पर्यंत जाऊ तस तसं त्याची करंट डेन्सिटी कमी 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 होत जाते. ओके. आता बघा, जे आपण कंपोजिट कंडक्टर बघितला, ओके, कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर मध्ये काय केलं आपण, इथं मध्ये हाय रेझिस्टन्सची स्ट्रँड टाकली तिथं स्टँडर्ड कंडक्टर मध्ये. का कळाली तुम्हाला काय येते? कारण तिथे करंटच नाही. करंट हा सगळा या सरफेसवर कॉन्सन्ट्रेट झालाय, म्हणून जे अल्युमिनियम स्ट्रँड्स आहेत त्या ह्या अशा असतात, आणि इथं मिडलला ज्या असतात त्या कोणत्या असतात, स्टीलच्या. ओके, स्टील स्ट्रँड्स असतात. त्याचं रिझन काय, हे स्किन इफेक्ट. अल्युमिनियमची रेझिस्टिव्हिटी कमी आहे, स्टीलची रेझिस्टिव्हिटी जास्त आहे, मग ते हाय रेझिस्टन्स मध्ये लावलाय, कारण त्याचा युजच होत नाही, त्यातनं करंटच फ्लो होत नाही. ओके, हे पण एक रिझन आहे त्याच्यात. आता बघा, हा जो करंट हा जो असा सरफेसवर कॉन्सन्ट्रेट झालाय, ओके, तर हा स्किन इफेक्ट आहे. आणि हे जे सरफेस पासून किती आतपर्यंत
करंट फ्लो व्हायला लागलाय. ठीक आहे, म्हणजे सरफेस पासून हे काय आहे ना, याला आपण म्हणतो स्किन डेप्थ. स्किन डेप्थ. ओके, हे काय असे स्किन डेप्थ. आणि बघा स्किन डेप्थचा फॉर्म्युला आहे स्किन डेप्थ इज इक्वल टू √2 अपॉन ओमेगा म्यू सिग्मा. 3 मुलींची नाव. ओमेगा, ओमेगा, ओके, म्यू चायनीज मुलगी, म्यू प्यू ट्यू, हे जे नाव त्याच्याशी सिमिलर आहे ते म्यू. आणि सिग्मा मुलींचीच नाव आहे, सिग्मा, सीमा असं म्हणायचं, त्याच्या जवळ जाते जरा. समजलं? तर लक्षात ठेवायला सोपा आहे फॉर्म्युला. स्किन डेप्थ, तर ही आहे ती, ही डेप्थ आहे. बघा याला आपण म्हणलं डेप्थ. ओके, डेल्टा. कळाला हा पॉइंट? आता हे बघा, त्याला आपण काय म्हणू, डेल्टा. स्किन डेप्थ डेल्टा इज इक्वल टू 2 अपॉन ओमेगा म्यू सिग्मा. आता ओमेगा म्हणजे काय? ओमेगा म्हणजे 2 पाय एफ. 2 पाय एफ. ठीक आहे. म्यू बघा, म्यू 0 म्यू आर. ओके, म्यू म्हणजे म्यू 0 इंटू म्यू आर. आणि सिग्मा म्हणजे हा कंडक्टिव्हिटी. करेक्ट, कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी याला आपण काय लिहू शकतो, 1 अपॉन रो पण लिहू शकतो. ठीक आहे, 1 अपॉन रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी. ठीक आहे, 1 अपॉन रो असं पण लिहू शकतो. मग म्यू 0 ची व्हॅल्यू पण लक्षात ठेवा त्या निमित्तानं. म्यू 0 ची व्हॅल्यू काय, 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. आणि त्याचं युनिट करेक्ट, हेनरी पर मीटर. एक्झामला आलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, झालं का आपल्या ह्याच्यात सर्किट्स मध्ये? नाही काय, पण ठीक आहे, झालं आता असं. आणि हा म्यू 0 कुठं असतो, जिथे कंडक्टन्स फ्लक्स रिलेटेड जे इक्वेशन्स असतात ना, सॉरी इंडक्टन्स फ्लक्स रिलेटेड जे इक्वेशन्स असतात ना, तिथं तिथं हा म्यू येतो. आणि जिथे तिथं इलेक्ट्रिक फील्ड, कॅपॅसिटन्स रिलेटेड जे इक्वेशन्स असतात, म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फील्ड, कॅपॅसिटन्स रिलेटेड जे इक्वेशन्स असतात, तिथं काय होतो, एप्सिलॉन 0. आणि याची व्हॅल्यू काय आहे, करेक्ट, 8.85 इंटू -6 10⁻⁻12. नाही, फॅरेड पर मीटर. 8.85 इंटू 8.85 तरी पण नाही चुकते. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा ठीक आहे. तर 10⁻12 फॅरेड पर मीटर हे आहे. कुठं तर कडेला नोट करून ठेवा, ह्याच्यावर आलेले क्वेश्चन आहेत, हे युनिट विचारले. ठीक आहे, म्हणजे इथं सांगितलं हे नोट करून ठेवायला, नंतर पीडीएफ बघून नोट करून ठेवा. आता स्किन डेप्थ वर बरेच एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे,
बघा लक्ष द्या, लक्ष द्या. स्किन डेप्थ वर बरेच इंटरेस्टिंग क्वेश्चन येतात आणि आलेले आहेत आणि येऊ शकतात पुढं. बघा पहिला क्वेश्चन आहे, मला विचारतो, डीसी साठी स्किन डेप्थ किती असणार? स्किन डेप्थ, डीसी साठी स्किन डेप्थ किती असणार? स्किन डेप्थ ची व्हॅल्यू सांगा. ऑप्शन पाहिजे. ऑप्शन ए 0, ऑप्शन बी हाय, ऑप्शन सी इन्फिनिटी, ऑप्शन डी ऑल पॉसिबल व्हॅल्यूज आणि ऑप्शन ई ऑल ऑफ अबव. ठीक आहे. डीसी साठी स्किन डेप्थ किती असणार सांगा. हाय असेल. बर, हाय असेल. कसं? तसं सांगून चालतंय इंजिनियर ना. हा करेक्ट. डीसी मध्ये काय डिनॉमिनेटरला ओमेगा आहे ना. ओमेगा आहे. ओमेगा म्हणजे 2πf. एफ डीसी साठी 0 असेल, फ्रिक्वेन्सी 0. मग काय येणार? फ्रिक्वेन्सी 0 म्हणजे ह्याच्यात 0 टाका, काय येणार? ओके, असं एक्सपेक्टेशन आहे. आता इन्फिनिटी म्हणजे कशी येईल ती? त्याचा अर्थ काय इन्फिनिटीचा? क्रॉस सेक्शन एरिया कंडक्टरचा जर फायनाइट आहे ना, इन्फिनिटी यायला लागले. ओके, तर अशा काहीतरी गोष्टी आहेत इलेक्ट्रिकल मध्ये ज्या आपल्याला थोडस मेंदू आपला ट्विस्ट करून टाकतात. ओके, ठीक आहे, असू दे. बघा त्याचं उत्तर काय. इन्फिनिटी करेक्ट आन्सर आहे. मॅथमॅटिकली आपण जायचं तिथं. पण कसं आहे, इन्फिनिटी येत नाही, कारण कुठलाही डीसी जर घेतला तर डीसी ची फ्रिक्वेन्सी आपल्याला एक्झॅक्ट 0 मिळत नाही. ठीक आहे, एक्झॅक्ट 0 फ्रिक्वेन्सी मिळत नाही. ती किती थोड्या टाइम इंटरव्हल नंतर रिपीट होतेच. म्हणजे आपण असं म्हणतो की ती ठीक आहे, काय म्हणे, एका सेकंदानं किंवा 20 मिली सेकंदानं रिपीट होत नाही. एसी 50 हर्ट्झ आहे, 20 मिली सेकंद रिपीट होते वेव्हफॉर्म. पण डीसीच्या बाबतीत 20 मिली सेकंदानं नाही होणार, ती 1 तासानं होईल, 2 तासानं होईल, 4 तासानं होईल. अशी व्हॅल्यू असते ना, अशी व्हॅल्यू असते. पण जरा कुठं तर खाली डीप येऊन परत येऊ शकते असं. म्हणजे थोड्या इंटरव्हल नंतर हा वेव्हशेप रिपीट व्हायला लागलाय. थोडीशी फ्रिक्वेन्सी का होईना येत्या, ती एक्झॅक्टली 0 येत नाही. एक्झॅक्टली 0 येत नाही, त्याच्यामुळं तिथं म्हणजे आपली इन्फिनिटी व्हॅल्यू येत नाही. ठीक आहे, पण जर आली 0 फ्रिक्वेन्सी तर बघा ती इन्फिनिटी. आता ती ह्याच्यात पटवायचं कसं, म्हणजे मॅथमॅटिकली पटवायचं कसं, तर थोडस मग क्वांटम मेकॅनिक्स मध्ये एंट्री होते आपली. ज्यावेळी तुम्ही ब्लॅक होलची कन्सेप्ट बघितलं का? ओके, म्हणजे ज्यावेळी एखादं वेट डेन्सिटी, मास डेन्सिटी ज्यावेळी वाढत जाते, त्यावेळी बघा त्याचा शेप असा येतो, म्हणजे असा येतो. म्हणजे वेट ज्यावेळी वाढत जाते ना, त्याच्या अराउंडची स्पेस अशी कर्व होत 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 जाते. ओके, आता इथं काय व्हायला लागले, जसं सरफेस पासून तुम्ही आत जाणार त्यावेळी त्याची करंट डेन्सिटी वाढत जाते डीसी साठी. आणि हे जर तुम्ही 3 डायमेन्शनल विचार केला ना, तर बघा
हे ही अशी डेन्सिटी ग्रेडियंट असं येतं तुम्ही सेंटरला ह्यूज डेन्सिटी आहे आणि मग ती ह्या सरफेस पासून जर लेंथ तुम्ही कॅल्क्युलेट केली तर ती मॅक्सिमम लेंथ येते इन्फिनिटी लेंथ असं आहे. म्हणजे आपण मॅक्सिमम डेन्सिटीकडे जर चाललो मास ऍज वेल एज करंट तर त्याचं डेन्सिटी ग्रेडियंट असं दाखवलं जाते आणि त्यामुळे हा जो टिप आहे ना हा टिप थ्रू आउट कंडक्टर असा जातोय. तो टिप फार लहान असणार आहे तो त्यामुळे त्याची लेंथ वाढते. ती लेंथ अप्रोचेस टू इन्फिनिटी असं म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी 0 झाली की ती लेंथ अप्रोचेस टू इन्फिनिटी. स्टडी इज रिलेटेड टू क्वांटम मेकॅनिक्स तिथं जातं जरा ते. ठीक आहे ठीक आहे आपण काय लय लोड घ्यायचं नाही आपल्या अभ्यासाला हे एवढं आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट आला त्यात पुढं तर थोडस करा अभ्यास याचा नंतर पीएचडी ला एमटेक ला अशा आहेत गोष्टी कळाल तुम्हाला. हा हा माहिती आहे ना तुम्हाला एखादं हेवी ऑब्जेक्ट ज्यावेळी असं स्पेस मध्ये ठेवलं जाते तर त्याच्या अराउंडची स्पेस बेंड होते तर त्याची काय डेन्सिटी ह्यूज आहे मास डेन्सिटी वेट पर युनिट एरिया ती जास्त आहे. तसं जर करंट डेन्सिटी वाढायला लागली तर त्याची स्किन डेप्थ अशी वाढत जाते. डीसी मध्ये काय करंट डेन्सिटी जास्त येते ऍज कम्पेअर टू एसी. ठीक आहे कळाल तुम्हाला. आणि एसी मध्ये काय होतं करंट हा सरफेसवर कॉन्सन्ट्रेट होते आणि त्याला आपण म्हणतो स्किन डेप्थ. पहिला क्वेश्चन झाला हा डीसी साठी स्किन डेप्थ इन्फिनिटी बाय इक्वेशन. आता समजा जर मी परफेक्ट कंडक्टर घेतला परफेक्ट कंडक्टर ओके किंवा आयडियल कंडक्टर ओके आयडियल कंडक्टर आणि याच्यामधून मी 50 हर्ट्ज करंट पास केला 50 हर्ट्ज करंट पास केला. ठीक आहे तर स्किन डेप्थ काय येणार परफेक्ट कंडक्टर किंवा आयडियल कंडक्टर कुणाला म्हणायचं पहिली गोष्ट कुणाला म्हणायचं स्किन इफेक्ट कमी करंट परफेक्ट पास त्याला आपण आयडियल करंट म्हणायचं. बरं ठीक आहे काय म्हणायचं त्याला आयडियल करंट किंवा परफेक्ट कंडक्टर आयडियल कंडक्टर कुणाला म्हणायचं त्याच्यातनं त्याची रेझिस्टिव्हिटी 0 असते रेझिस्टिव्हिटी कमी असते. मग या कॅटेगरीत कोण मोडतंय या कॅटेगरीत अर्थ पृथ्वी माता अर्थ येते. ठीक आहे आयडियल कंडक्टर किंवा परफेक्ट कंडक्टर त्याचा रेझिस्टन्स काय असतो ऑलमोस्ट 0च्या जवळ असतो ऑलमोस्ट 0च्या जवळ. असं कुठला कंडक्टर मिळाला तुम्हाला ज्याचा रेझिस्टन्स 0 असतो नाही अर्थ मिळते. का बरं मिळते हे असे क्वेश्चन पेपरला आलेले आहेत. आर इज इक्वल टू रो एल बाय ए ए म्हणजे काय क्रॉस सेक्शन एरिया ऑफ अर्थचा क्रॉस सेक्शन एरिया रेडियस किती आहे 6400 किलोमीटर 6400 किलोमीटर एवढी रेडियस आहे. मग क्रॉस सेक्शन एरिया किती झाला पाय आर स्क्वेअर अजून वाढलं ना ते आणि आपल्याला पाहिजे मीटर मध्ये म्हणजे ह्याच्या पुढं किलोमीटरचं मीटर मध्ये करायला तुम्ही काय करणार ह्याला 10⁻³ ने मल्टिप्लाय करणार करा आता याचा गुणाकार
10⁻³ मीटर. त्याचा स्क्वेअर आहे परत. नाही करा म्हणजे करू नका, पण अंदाज घ्या तुम्ही. रेजिस्टन्स काय येतो? ऑलमोस्ट अप्रोचेस टू 0. फारच 0च्या जवळ जातो. त्यामुळे आपण काय म्हणतो त्याला? हा, रेजिस्टन्स 0, आयडियल कंडक्टर किंवा परफेक्ट कंडक्टर. ठीक आहे. तर स्किन डेप्थ किती येते त्याची? सिग्मा काय आला? इन्फिनिटी. स्किन डेप्थ काय आली? 0. स्किन डेप्थ 0. आता काय झालं हे? पण येते का 0? नाही. सांगा बरं. नाही येत. कारण इथं 50 हर्ट्ज ओमेगाची व्हॅल्यू घेतल्या ना, आणि सिग्मा ही एक्झॅक्टली 0 नसते. त्यामुळं पण इथं अजून एक शब्द घालतो बघा. मी अजून एक शब्द घालायचं विसरलो. त्यावेळी ह्याची व्हॅल्यू इन्फिनिटी घेतो ना आपण, त्यावेळी सुपर कंडक्टर पण म्हणू त्याला. सुपर कंडक्टर. ठीक आहे. सुपर कंडक्टर पण म्हणूया. ओके. आता स्किन डेप्थ, आता बघा तुम्ही थोडस विचार करा, प्रॅक्टिकली विचार करा. जेवढे अर्थचा विचार करतोय, स्किन डेप्थ ही व्हॅल्यू एक्झॅक्टली 0 येत नाही. एक्झॅक्टली येत नाही. जर एक्झॅक्ट आली तर संपलंच. ते काय ते स्किन डेप्थ येत नाही म्हणजे करंट फ्लो होणार नाही. पण जर तुम्ही विचार केला त्याची व्हॅल्यू थोडीशी असते, नॉन झिरो आहे, म्हणजे ह्यानं काय तर व्हॅल्यू येणार आहे. बरोबर. काय तर व्हॅल्यू आली तर स्किन डेप्थ काहीतरी येईल व्हॅल्यू. बरोबर. पण तुम्ही विचार करा, हा आकडा एवढा मोठा आहे, याच्या तुलनेत जर स्किन डेप्थ, याच्या तुलनेत स्किन डेप्थ जर 10 जरी आली, 10 किंवा 100 किंवा समजा किलोमीटर मध्ये घेतलं आपण, किलोमीटर मध्ये घेतलं आणि 0.1 जरी आन्सर आलं, तर ह्याचा अर्थ काय झाला? 0.1 किलोमीटर म्हणजे 100 मीटर. 100 मीटर म्हणजे याचा अर्थ काय की सरफेस पासून 100 मीटर आत तेवढा करंट फ्लो होणार आहे. म्हणजे एसीच्या बाबतीत, एसी करंट आपला जो फ्लो होतोय, त्यावेळी तुम्ही नोटीस करा, आपले पृथ्वीचा डायमीटर एवढा मोठा आहे. ठीक आहे. डायमीटर एवढा मोठा आहे आणि आपण अर्थिंग एवढं सरफेसवरच का करतोय? म्हणजे अर्थिंगला किती तो रॉड आत घालतोय? 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर. तो किती कमी आहे ना. मला तुम्हाला हे सांगायचं किती कमी आहे, पृथ्वीच्या रेडियसच्या तुलनेत किती कमी आहे तो. मग तुम्ही विचार करा, आपण 1, 2, 3 मीटर म्हणजे एवढ्या कमी सरफेसवरच का घालतोय? पृथ्वीच्या रेडियसचा विचार करून तुम्ही बघा. 6400 किलोमीटर म्हणजे, आणि त्याच्या तुलनेत 2-3 मीटर. का बरं असं? कारण एसीच्या बाबतीत अर्थ जर परफेक्ट कंडक्टर असेल तर सगळा करंट सरफेसवरनच फ्लो होणार आहे. लक्षात आलं का? सरफेसवरनच फ्लो होणार आहे. मग तुम्ही थोडस इमॅजिनेशन करून बघा या बाबतीत, की समजा ही पृथ्वीची रेडियस आहे, हे 6400 किलोमीटर आहे. तर 1 किंवा 3 मीटर केवढं अंतर असणार आहे? 3 मीटर केवढं अंतर असणार आहे? ठीक आहे. अंदाज येतोय? हा, अंदाज येतोय का? ऑलमोस्ट सरफेसला आहे, ऑलमोस्ट 0च्या जवळ आहे ते. ठीक आहे. ऑलमोस्ट 0च्या जवळ आहे. म्हणून
बघा इथं जी व्हॅल्यू येते, डेल्टाची, ती नियरली इक्वल टू 0, म्हणजे सरफेसला एकदम, पण 0 नसणार आहे ती, थोडेसे तिथं काहीतरी येईल, एक 10 मीटर किंवा 100 मीटर हे असं येईल काय तर, बरोबर, असं काहीतरी येईल. आणि त्यावेळी काय होणार, सरफेस वरनं करंट फ्लो होणार. ओके, हा असा असा त्याचा अर्थ आहे. कळालं ही गोष्ट? तर आता जर उत्तर आलं सुपर कंडक्टर किंवा परफेक्ट कंडक्टर किंवा अर्थ आयडियल कंडक्टरच्या बाबतीत, जर आपण फ्रिक्वेन्सी सप्लाय पास केला त्यातनं, तर डेल्टाची व्हॅल्यू किती येणार आहे? नियरली इक्वल टू 0. नियरली इक्वल टू 0. आता ह्याचा अर्थ काय बघा, अर्थच्या बाबतीत तर आपण म्हटलं नियरली इक्वल टू 0 म्हणतोय, अर्थच्या बाबतीत नियरली इक्वल टू 0 म्हणतोय, बरोबर. पण एसीच्या बाबतीत आपण अजून अर्थिंग करतोय, म्हणजे तरी पण करंट फ्लो होतोय, बरोबर. आता तुम्ही हे पण समजून घ्या, त्या निमित्तानं आपण ह्या गोष्टी डिस्कस करूया. काय, पृथ्वीचा सरफेस आहे हा, समजा इथं पॉवर प्लांट आहे, हा दूर यायला इथं पॉवर प्लांट आहे, ठीक आहे. इथं एक माणूस उभारलाय आणि इथं एक पोल आहे आपला हा, ओके. इथनं एक वायर आली इथं आणि एक वायर इथं ग्राउंड केलेली आहे, एक वायर इथं ग्राउंड केलेली आहे. तर ही वायर मी अशी दाखवतोय बघा, हिरव्या कलरनं दाखवतो, ही वायर एक ग्राउंड केलेली आहे. आणि इथं जे ह्यांचं घर आहे, हे जे घर आहे त्या घराला सप्लाय इथनं दिलेला आहे, घराला सप्लाय असं दिलेलं आहे, ओके. एक पॉझिटिव्ह वायर आले, एक ग्राउंड वायर आले. तर सर्किट कसं पूर्ण व्हायला आले हे, कारण इथं एक वायर ग्राउंड केलेली आहे, ओके. आणि हे बघा सर्किट असं पूर्ण व्हायला आले, इथे ही पॉझिटिव्ह वायर आहे, इथे हे ग्राउंड आहे. इथनं पॉझिटिव्ह सप्लाय गेला घरातनं रिव्हर्स असा, ठीक आहे. अर्थिंग असं असते बरं का. मग त्यावेळी अर्थिंग जमिनीवर म्हणजे अर्थवर केले, अर्थिंग म्हणलंय त्याला, बरोबर. तो रिटर्न पाथ अर्थ थ्रू मिळतो, त्याला ग्राउंड थ्रू मिळतो. आणि दोन्ही साईडला अर्थिंग किती करू शकतोय आपण, म्हणजे किती इफेक्टिव्ह अर्थिंग असं म्हणतात, जास्तीत जास्त किती 10 मीटर घालणार तुम्ही, 10 मीटर, 10 मीटर आत तुम्ही इन्सर्ट केला तर हे तुम्हाला असं मिळतं. तरी बघा तो जो करंट मिळणार आहे, जो फ्लो झालाय करंट, तो ऑलमोस्ट सरफेसवरनच आहे. 10 मीटर हे रेडियसच्या तुलनेत किंवा पृथ्वीच्या डायमीटरच्या तुलनेत काहीच नाही, समजलं का. 10 मीटर पृथ्वीचं डायमीटर 12,800 आणि ह्याच्यावर 3 शून्य, ह्याच्या तुलनेत 10 मीटर काय असणार आहे सांग, काहीच नाही, ओके. म्हणून सरफेसवर अर्थिंग असते. आता तुम्ही या सुपर कंडक्टर मध्ये, सुपर कंडक्टर R इज इक्वल टू रो एल बाय ए. आता सुपर कंडक्टर म्हणजे कंडक्टर आहे ना, तो सिंपल एकदम बारीक आहे, पृथ्वीसारखा आहे का, त्याला रेडियस त्याचा क्रॉस सेक्शन एरिया त्याचा मोठा, रेडियस मोठी, म्हणून त्याचा रेजिस्टन्स 0 आलाय, असं आहे का कुठं, नाही. आता हा कंडक्टरच आहे, तर ह्या कंडक्टरच्या बाबतीत टू अपॉन ओमेगा म्यू सिग्मा सुपर कंडक्टर आहे. सिग्मा सुपर कंडक्टरच्या बाबतीत काय आला, इन्फिनिटी. सुपर कंडक्टर म्हणजे रेजिस्टिव्हिटी 0 करतात कम्प्लीट, म्हणजे कंडक्टिव्हिटी त्याची इन्फिनिटी, ठीक आहे. मग स्किन डेप्थ काय आहे, 0.
म्हणजे ह्याचा अर्थ काय, कन्क्लुजन काय काढलं? स्किन डेप्थ 0 म्हणजे एसी करंट सुपर कंडक्टर मधून फ्लो होणार का? नाही होत. करेक्ट, हे कन्क्लुजन आहे त्याचं. म्हणजे एसी करंट सुपर कंडक्टर मधून फ्लो होत नाही, लक्षात ठेवा. सुपर कंडक्टर मधून फ्लो होत नाही. सुपर कंडक्टर मधून फक्त डीसी करंट फ्लो होतोय. ओके, एसी करंटला तो अलाउच करत नाही. लक्षात आलं का? ही गोष्ट लक्षात ठेवा. सर्च करा घरी गेलो. कन्फ्युजन कसं आलं की ते इक्वेशन ना? स्किन डेप्थ 0 आली. स्किन डेप्थ 0 म्हणजे करंट कुठनच फ्लो होत नाही त्याच्या. समजलं? स्किन डेप्थ 0 तर करंटच काय नाही. आणि हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की आता हे तुम्ही ह्या कन्क्लुजनला आणि वेगवेगळ्या मार्गाने पोहोचू शकताय. आपण एका मार्गाने पोहोचलोय आणि एक्सपेरिमेंट पण करून बघितलेत. सुपर कंडक्टर केला आणि त्यातनं करंट पास करलो, एसी करंट अल्टरनेटिंग करंट पास करायचा प्रयत्न केला, नाही होत. सुपर कंडक्टर मधून अल्टरनेटिंग करंट पास होत नाही. ठीक आहे. म्हणून जर एखाद्यानं म्हटलं तर आपले ट्रान्समिशन टॉवर आहेत किंवा आपली ट्रान्समिशन सिस्टम आहे, हे जे इलेक्ट्रिकल ग्रिड आहे ते सुपर कंडक्टर करा. का करत नाही तुम्ही? तर समजा कोणतर म्हणलं सुपर कंडक्टर म्हणजे रेजिस्टन्स 0, तुमचा ट्रान्समिशन लॉस होतोय, म्हणजे लॉस मिनिमाइज करायचा असेल तर तुम्ही सुपर कंडक्टर का करत नाही? जर म्हटलंय का तुला म्हणायचं करू बाबा, त्यातनं करंट फ्लो करून दाखव म्हणायचं, पहिला करू. समजलं? करंट फ्लो होत नाही त्यातनं. ओके, ह्याच्यावर पण आलेला क्वेश्चन आहे. डज एसी करंट फ्लो थ्रू सुपर कंडक्टर? ठीक आहे, नो. कळाल तुम्हाला? पण अर्थला जर आपण सुपर कंडक्टर किंवा परफेक्ट कंडक्टर म्हटलं तर त्यातनं फ्लो होतोय का? नियरली इक्वल टू 0 आहे. मग ती जी स्किन डेप्थ येते ती सरफेसवरच येते. ओके, आता बघा ह्याचाच वापर काय केलं. आता अजून जर आपण डेप्थ मध्ये गेलो, थोडस तुम्हाला स्टडी मध्ये इंटरेस्ट यावं म्हणून हे बोलतोय. अजून डीप मध्ये गेलो तर बघा, निकोला टेस्लाने एक्सपेरिमेंट केला होता एक. तुम्ही त्याचे जर पुस्तक वाचलं, पुस्तकांमध्ये बरेच असे त्याने एक्सपेरिमेंट केलेले आहेत. त्या एक्सपेरिमेंट मध्ये हा सरफेस आहे आणि या सरफेसवर त्यांनी बल्ब लावलेले आहेत. ओके, जमिनीवर असे बल्ब ठेवले आणि ते बल्ब ग्लो झाले. तर ह्याचं रिझन कोण सांगू शकते? आता बर, मग त्याला रिटर्न पाथ कुठला मिळाला, म्हणजे कसं सर्किट पूर्ण झालेलं दाखवणार. बल्बची दोन्ही टोकं जर एकाच वायरीवर ठेवली मी, बल्ब ग्लो होईल का? नाही. मग कसं? ठीक आहे, थोडं पुस्तक वाचायला चालू करा. म्हणजे पुस्तक कधी तर वाचा, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. हे असे बरेच एक्सपेरिमेंट केलेले आहेत. एक प्रेस्टिज नावाचा मूवी आहे, त्या प्रेस्टिज मूवी मध्ये पण ह्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्याचा ऍक्च्युअली बेस काय आहे बघा. जेव्हा टेस्लाने हे एक्सपेरिमेंट केले ना, त्यावेळी हाय फ्रिक्वेन्सी सप्लाय वापरला होता त्यांनी. हाय फ्रिक्वेन्सी सप्लाय वापरला होता. हाय फ्रिक्वेन्सी सप्लायनं काय होतंय, करंट अजून सरफेसवर कॉन्सन्ट्रेट होते. म्हणजे ऑलरेडी 50 हर्ट्झ ते सरफेसवरनं चाललाय, अजून फ्रिक्वेन्सी वाढवली तर अजून सरफेसवरनच जाणार आहे. आणि आपल्या जमिनीच्या बाबतीत खाली लेयर्स असतात, माहितीये तुम्हाला? लेअर असतात, जसं आपण खाली जाऊ तसं. तर त्यानं काय केलं होतं, एक हा सरफेसवरनं करंट फ्लो व्हायला हाय फ्रिक्वेन्सीचा, आणि दुसरा जो आहे इथं एक त्यांना सॉकेट लावलं होतं. हे सॉकेटचं एक टोक हे सरफेसवरच कनेक्टेड होतं आणि दुसरं टोक जास्त जमिनीत आतपर्यंत गाडलं होतं.
जमिनीत आतपर्यंत गाडलं होतं. म्हणजे किती 10 मीटर. 10 मीटरचा एक रॉड आतपर्यंत ढकलला. आता तो रॉड ओव्हरऑल इथनं इन्सुलेटेड असणार आणि खाली तेवढा त्याचं इन्सुलेशन काढलेलं असणार. म्हणजे तो रॉड जमिनीत आत टेकलाय. इथं लेअर आहेत पृथ्वीवर, असे वेगवेगळे लेअर आहेत. आता हा जो कंडक्टर यूज झालाय तो जमिनीतला आतला लेअर यूज झालाय. जमिनीतला आतला लेअर यूज झाला. आणि जिथं सोर्स आहे, सोर्स त्याच्या घराजवळ त्यांना जमिनीवर लाईटी लावल्यात आणि त्याच्या घरापासून सोर्स 40-50 किलोमीटर लांब आहे. 40-50-100 किलोमीटर लांब आहे. म्हणजे पॉवर प्लांट. आणि पॉवर प्लांटचं अर्थिंग हे खाली डीप असते, जास्त खालीपर्यंत त्याने इन्सर्ट केलेलं असते. आता बघा, एक कंडक्टर ह्याचा झाला सरफेसवर आणि एक कंडक्टर खाली झाला जमिनीत. म्हणजे सर्किट कसं झालं, हे बघा इथं बल्बचं सॉकेट आहे, हे असं, हे असं, हे सरफेसवरचं कनेक्टेड आहे. इथं हा पॉझिटिव्ह आहे, इथं ग्राउंड आहे, इथं पॉवर प्लांट आहे हा, आणि इथं बल्ब जोडलाय त्यानं. बल्ब ग्लो झाला की नाही. तर असं आहे हे. ओके, तर हा स्टडी. आता तुम्ही अजून त्यात जर अभ्यास करत गेला, अजून थोडासा अभ्यास करत गेला तर त्यात असं सांगितलं की त्यानं वायरलेस पॉवर ट्रान्समिशनचा विचार केला होता. म्हणजे आपल्या पृथ्वीभोवती जे आयोनोस्फिअर असते, आयोनोस्फिअर म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी 0 आहे एकदम. सॉरी, कंडक्टिव्हिटी इन्फिनिटी आहे, रेजिस्टिव्हिटी त्याची फार 0 आहे, फारच कमी. तर त्याचा वापर केला होता त्यानं करंट फ्लो करायला. तर हे पण तुम्ही विचार करून बघा आता की कसं झालं असेल. तर याचं रिझनच ते आहे. काय करायचं बघा, फारच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ह्या. जर तुम्ही थोडस प्रॅक्टिकली स्टडी केला ना, ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवती हे वातावरण आहे, बरोबर, आणि ह्याच्या वर हा आयोनोस्फिअर आहे. ठीक आहे, हा आयोनोस्फिअर आहे. आयोनोस्फिअर म्हणजे काय की आयोनोस्फिअर म्हणजे काय, आयोनोस्फिअर म्हणजे 0 रेजिस्टिव्हिटी असलेला स्फिअर. ओके, आणि त्यातनं करंट पास करायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय बघा, त्या करंटची लेअर शोधायचे, लेअर कोणती येते. ओके, आणि आपल्याला माहितीये जसं आपण फ्रिक्वेन्सी वाढवू तसं करंट वर 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 जातोय. मग त्याने इथं काय केला, एक वार्डन क्लिफ टॉवर, त्याच्या टॉवरचं नाव आहे वार्डन क्लिफ टॉवर तयार केला. ओके, ह्या टॉवरला त्यानं अर्थिंग केलं. ठीक आहे, आणि काय केलं, ह्या टॉवरला जो सप्लाय आहे, इथं जी पॉवर जनरेट होणार आहे, त्या पॉवरची फ्रिक्वेन्सी त्यांना एवढी ह्यूज ठेवली की करंट आता बघा, जर इथं दुसरा टॉवर असेल, इथं दुसरा टॉवर असेल, करंट इथनं असं जाणार नाही. करंट काय होणार, सरफेसला कॉन्सन्ट्रेट व्हायला बघणार. आता ह्या पूर्ण आयनोस्फिअरचा किंवा पूर्ण पृथ्वीभोवती जे स्फिअर आहे त्याचा सरफेस कुठं आहे, इथं आहे वर. आयनोस्फिअर 0 रेजिस्टिव्हिटी आहे त्याची, ह्यूज कंडक्टिव्हिटी आहे. आयनोस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या भोवतीचं स्फिअर आहे, त्याच्यात सन रेज मुळे तिथं फ्री इलेक्ट्रॉन्स तयार होतात आणि ते फ्री इलेक्ट्रॉन्स कंडक्शन मध्ये युज होतात. ठीक आहे, आणि त्याची रेजिस्टिव्हिटी एकदम 0 आहे, एकदम 0, हाय कंडक्टिव्हिटी असते. मग त्यानं काय केलं, ह्याची फ्रिक्वेन्सी अशी ठेवली की या करंटनी हाच लेअर प्रॉपरली यूज केला पाहिजे. समजलं का. आपण बघा आताच बघितलं की फ्रिक्वेन्सी जसं वाढवू तसं करंट वाढत 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 जात. सॉरी, करंट काय सरफेसला कॉन्सन्ट्रेट होतं. आता ह्या स्पिअरचा सरफेस हा झाला, मग ह्यानं फ्रिक्वेन्सी वाढवत वाढवत गेली आणि पर्टिक्युलर त्यानं फ्रिक्वेन्सी अशी ठेवली की ह्या आयनोस्फिअर मधनं करंट फ्लो होईल. ज्यावेळी त्यानं ऑन केलं त्यावेळी बघा करंट असा फ्लो झाला, इथनं गेला, आता इथं टॉवर ग्राउंड आहे, हा इथनं गेला आणि हा ग्राउंड थ्रू इथं. त्याचं वायरलेस पॉवर ट्रान्समिशनचं स्वप्न होतं, पण बऱ्याच जणांनी ते फोडून काढलं, नको म्हणले. जेपी मॉर्गन बहुतेक एक इंडस्ट्रियलिस्ट होता,
त्यांना म्हटलं की हे फ्री मध्ये द्यायला लागलं तर कसं होईल, पैसा कसा मिळणार आम्हाला, होय की नाही. त्यावेळी ते बंद झालं आणि हे सगळं सीज झालं. नंतर अमेरिकेचे एजन्सी येऊन त्यांनी हे सगळं बंद केलं. तर त्याने ही प्रॉपर ही फ्रिक्वेन्सी शोधली होती करंट फ्लो करायची, प्रॉपर फ्रिक्वेन्सी ती शोधली होती. ते नाही आता कोणाकडे डाटा, ते काय कसं आणि कशी शोधली, कसं कॅल्क्युलेशन केलं. ठीक आहे, कॅल्क्युलेशन तर करता येईल त्याचं, पण ते फ्रिक्वेन्सी कशी ठेवायची, किती ठेवायची, कोणते इक्विपमेंट वापरले, हे फार डिफिकल्ट आहे हे करणं. करू पण शकतात, पण केलं तर अवघड होईल ना सगळं, होय की नाही. तर असं आहे हे, समजलं तुम्हाला. वाचून बघा ते एकदा, फार मजा येईल. हे ह्याच सार आहे. आणि ह्याच्यात बघा काय आहे ह्याचा अर्थ, जसं आपण फ्रिक्वेन्सी वाढवतो तसं करंट सरफेसवर कॉन्सन्ट्रेट होत जातोय. आणि हे आपण अजून कुठं बघितलं, डबल केज इंडक्शन मोटर मध्ये बघितलं ना. ज्यावेळी स्टार्टिंगला फ्रिक्वेन्सी जास्त असते त्यावेळी करंट आउटर केज मधून फ्लो व्हायला लागला, हाय रेजिस्टन्स केज मधनं. जसं त्यानं स्पीड अचीव्ह केलं, करंट त्याचा फ्रिक्वेन्सी कमी झाली, 2 हर्ट्स 1 हर्ट्स पर्यंत आली, स्लीप फ्रिक्वेन्सी पर्यंत आली, त्यावेळी करंट इनर केज मधून फ्लो व्हायला चालू झाला. आणि इनर केज हे लो रेजिस्टन्स केज आहे, त्यामुळे त्याचा रनिंग परफॉर्मन्स चांगला झाला. स्टार्टिंगच्या वेळी करंट आउटर केज मधनं फ्लो झाला, रनिंगच्या वेळी करंट इनर केज मधनं फ्लो झाला. दॅट इज ऑल्सो स्किन इफेक्ट. समजलं का, हे पण स्किन इफेक्ट वर बेस आहे. कळालं. असं आहे. बघा काय करताय, वायरलेस पॉवर ट्रान्समिशन करताय, अवघड आहे ते, जोक नाही तो, डिफिकल्ट आहे. आणि ते तुम्ही बघा वार्डन क्लिफ टॉवरचं ते एक रिसर्च आहे, तर त्यांना चांगल्या पद्धतीने केलेलं आहे ते. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर ह्यात तुम्हाला एक अर्थिंगची पण कन्सेप्ट कळाली. अर्थिंग म्हणजे काय असतं बघा, हा आपल्या सप्लायला रिटर्न पाथ प्रोव्हाइड करतोय अर्थिंग म्हणजे, समजलं. आता अर्थिंग काय असते, अर्थिंग कसं हे होते, तर त्याबद्दल घाबरायचं नाही आता अजिबात. अर्थिंग म्हणजे मला कळनाच. न्यूट्रल गोष्ट वेगळी, न्यूट्रल वायर वेगळी. समजा ही मला वरनच सप्लाय करायचंय, ही न्यूट्रल वायर, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वरनच द्यायचंय, ही न्यूट्रल. ही पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह किंवा न्यूट्रल म्हणून 0. म्हणजे सप्लाय जर मला वरच ठेवायचा तर, पण समजा चुकून काहीतरी फॉल्ट झाला तर मग न्यूट्रल कट झाली, तर मग सर्किट इथनं फ्लो होते. म्हणजे काय व्हायला, करंट बॉडीतनं चाललाय, करंट बॉडीतनं चाललाय. तुम्ही जर बॉडी हँडल करत असाल तर त्याची बॉडीला हात लावला असेल तर दूरच, समजलं. मग ते होऊ नये म्हणून आपल्या इस्त्रीमध्ये बघा, जी वरची जी जाड वायर असते हिरवी, ती बॉडीला कनेक्टेड असते इस्त्रीची, कारण आपण इस्त्रीला हात लावून इस्त्री करत असतो ना. आणि न्यूट्रल वायर वेगळी असते त्याची, समजलं असं. तर ही गोष्ट आहे, म्हणून अर्थिंग गरजेचं असते सगळीकडे. अर्थिंगवर एकेकाने पीएचडी केलेली आहे, नुसत्या अर्थिंगवर. सबस्टेशनला अर्थिंग फारच गरजेचं असतं, त्याला लक्ष कमी दिलं जाते, पण एक एक लोकांनी त्याच्यावर पीएचडी केल्या. विचार करायला फारच इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो तसं. आणि जर तुम्ही HVDCचा स्टडी करणार असाल, HVDC मध्ये तुम्हाला करिअर करायची इच्छा असेल, HVDC ऍक्च्युली ट्रान्समिशन कडे येतो बरं का. HVDC ट्रान्समिशन, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन, पडगीला प्लांट आहे तो, पॉवर प्लांट आहे, म्हणजे आपला ट्रान्समिशनचा प्लांट आहे HVDC. ते तर गणित फारच वेगळं आहे. ज्याला कोणाला टेक्नॉलॉजी मध्ये इंटरेस्ट आहे की नाही, तिथे जायचं. लई दिग्गज लोक आहेत तिथे काम करणारे, म्हणजे लिटरली एवढे नॉलेजेबल आहेत ना ते, त्यांचा नॉलेजच्या बाबतीत कोणी हात धरू शकत नाही असे लोक आहेत.
काम करणारी ती. आणि म्हणजे ह्यूज रिस्पेक्ट त्या बाबतीत, कारण तिथलं इथलं इतकं कॉम्प्लिकेटेड सर्किट आहे, तिथं इझिली कुणाला म्हणजे काम करायला संधी मिळत नाही. ओके, तर तिथं काय सांगायचं, तिथं अर्थिंगवर म्हणजे HVDC चे जे कॉस्ट आहे का नाही, त्याचे अराउंड 10% 10 to 15% कॉस्ट हे अर्थिंगवर खर्च होते. ती जमीन घेणं, त्याचं अर्थिंग सेपरेट असते बरं, आणि अर्थिंग फार आतमध्ये डीप असतं, त्याचं इन्सर्ट केलेलं असते फार डीप, कम्प्लीट वेगळा आहे त्याचा अर्थिंग. म्हणून तुम्ही बघितलं असेल मोनोपोलर आणि बायपोलर लिंक असते. मोनोपोलर लिंकला अर्थिंग कुठली आहे? मोनोपोलर म्हणजे सिंगलच लिंक आहे, सिंगलच वायर आहे A to B. मग तिथं जे रिटर्न पाथ आहे ना, तो अर्थ थ्रू आहे, आणि तो अर्थ थ्रू करताना ज्या साईडला म्हणजे तो प्लांट आहे, म्हणजे जिथनं ट्रान्समिशन होणार आहे, तिथं जे अर्थिंग केलं असतं, जे फार डीप असते, फार म्हणजे फारच डीप असते. ते बोरचे मशीन असतात ना, तशा मशीन ड्रिल करून खाली अर्थिंग केलेलं असतं. कारण का, अर्थ मधला बघा DC करंट आहे ना, तो आता DC करंट म्हणलं की ह्या सगळ्या सरफेस अर्थिंग तुम्ही करायला गेला तर सगळ्या सरफेस मधनं करंट फ्लो होणार, बरोबर. जर तुम्ही शालो कंडक्टर ठेवला तर, मग जर तुम्ही शालो कंडक्टर ठेवला, तो DC करंट या AC करंटला पण डिस्टर्ब करणार ना सगळ्या. म्हणून जर DC आला ना, तर त्याचं अर्थिंग फार आतमध्ये टाकले जाते, आतमध्ये इन्सर्ट केलं जाते. तुम्ही जर जॉब मिळवला ना ट्रान्समिशन मध्ये, तर तुम्हाला ह्या लई गोष्टी स्टडी करायला मिळतात. पेपर पब्लिश करणं तर लई किरकोळ होते. आमची इच्छा नाही, म्हणजे आता माझं बस झाले मला आता. मला अभ्यास करायची इच्छा आहे, पण मला PhD मध्ये किंवा पेपर पब्लिश करण्यामध्ये काही आता इंटरेस्ट राहिला नाही. ठीक आहे, पण जर तुम्हाला नाव मिळवायचं असेल तर हे बेस्ट हे आहे बघा, बेस्ट प्लॅटफॉर्म आहे हा काम करायला. ट्रान्सको बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. टेक्निकल काम एकदम सगळ्या लेवलचं काम आहे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, पब्लिक डिलिंग काय नाही, टेक्निकल जॉब तर टेक्निकल जॉब. एकेकांनी पॉवर ट्रान्समिशन मध्ये काम करून जॉब स्विच केलेत आणि बाहेरच्या देशात काम करायला गेलेत, अपॉर्च्युनिटी मिळाल्या तशा मोठ्या त्यांना, तर कोटी कोटीचे पॅकेज घेतलेत. म्हणजे इथं पूर्ण लाईफ टाइम मध्ये जेवढा जॉब म्हणजे जेवढा पगार मिळणार आहे तेवढा तिथे त्यांना एका वर्षात मिळतोय. बाहेर गेलेले आहेत, बरेच जण सोडून गेलेले आहेत, बरेच जण मोठ्या कंपन्यांमध्ये गेलेले आहेत. लोक नॉलेज मिळवल्यावर काय ना, गव्हर्नमेंटमध्ये नॉलेजला एवढी रिस्पेक्ट नाही आता. त्या बघा, इथं काय न करणाऱ्याला बी तेवढाच पगार आहे, लय धडपडून मरणाऱ्याला बी तेवढाच पगार आहे. त्यामुळं गव्हर्नमेंटमध्ये एवढी रिस्पेक्ट नाही नॉलेजला. ज्यावेळी रिस्पेक्ट यायला चालू होईल त्यावेळी आपला देश लय वरच्या लेवलला जायला चालू होईल. आता गव्हर्नमेंट जॉब साठी एवढे धडपड आले, नंतर त्या रिस्पेक्ट साठी लोक, गव्हर्नमेंट जॉब मध्ये असलेले लोक रिस्पेक्ट साठी धडपडतील, म्हणजे अजून एफर्ट्स. आता तुम्ही माहित आहे गव्हर्नमेंट मध्ये कसं असतंय, सकाळी 9चं रिपोर्टिंग असेल किंवा 10चं रिपोर्टिंग असेल, लोक येणार 1 वाजता, आल्यावर जेवणार, आल्यावर पहिल्या मीटिंग, बाकीचे जेवत असत ना, ते बोंबलले त्यांचं जेवण. कोणतरी असं टीम लीड करणार, ते येते 1 वाजता, ते सगळ्यांना बसवते समोर, या मीटिंगला. ते जर रडगाणं ऐकायचं तासभर, मग तो जेवायला सोडणार, मग तो जेवण करून येणार. 1 ते 2 मीटिंग, 2 ते 3 जेवण, परत तो जो आहे आलेला तो माणूस तो जाऊन झोप काढून येणार पद्धतशीर 3 वाजता, 1 तास 1.5 तास, मग परत 4:30ला येणार, मग परत हायर ऑफिशियल मीटिंग. पहिला युनिट लेवल मीटिंग, ग्राउंड स्टाफ पासून डिटेल घेतल्या, नंतर 4:30 वाजता हायर लोकांची मीटिंग, कारण इंटरमिडिएट आहे ना, मध्ये खालच्यांकडून माहिती घेणार, ती साठवणार, ती वरच्यांकडे नेऊन देणार. तिथं 6 वाजेपर्यंत मीटिंग संपली, दिवस संपला. काय बोंबलाच काम, काय करायचं, कामच काय नाही. अशी बी लोक आहेत, आणि असे एकदम सुखात जगलेत, आनंदात जगलेत. आणि मर करणार, सकाळी 10 वाजता गेले, ते काम करते 1-1.5 वाजेपर्यंत काम करते, अर्ध्या तासात पटपट जेवते, तिथंच 2 मीटिंग हँडल करते,
जेवत जेवतच हा तुम्ही हे करा तुम्ही ते करा असं तसं 2-3 लोकांवर फोनवर बोलायला लागला जेवत घास खातच आणि परत 2ला कामाला लागते 2 ते 6 ह्याला बी तेवढाच पगार आणि त्याला बी तेवढाच पगार. मोटिवेशन काय काम लोकांकडे काहीच नाही. काय काय लोक एकदम साधीभोळे लोक असतात का नाही म्हणजे असे अशा ठिकाणी ती म्हणतात साधीभोळे लोक की आम्ही सेल्फ सॅटिस्फॅक्शन साठी काम करतो. मला लई वाईट वाटतं त्यांचं सेल्फ सॅटिस्फॅक्शन साठी. पण ठीक आहे सेल्फ सॅटिस्फॅक्शन साठी इट्स गुड थिंग. पण बघा कामाची काय तर आपल्याला हे मिळालं पाहिजे ना रेकग्निशन पण मिळालं पाहिजे. हा तेवढं पण नाही मिळत इथं गव्हर्नमेंट कुजवलं जातं ठीक आहे पण जॉब भारी असेल. हम्म. हा ह्याच्या वरची केस आहे तुम्हाला सांगतो. अजून तुम्हाला सांगतो एक गोष्ट मी बघितलेली आहे ही करायची इच्छा झाली होती पण केली नाही मी. काय काय मुली आमच्यातल्या होत्या मॉर्निंग वॉकला बाहेर पडायच्या सकाळी 8 वाजता 8 वाजता मॉर्निंग वॉक तसंच उठायचं एकदम तोंड धुवायचं मॉर्निंग वॉक थंब करून आले 12-1 वाजता ऑफिसमध्ये डायरेक्ट डबा घेऊन प्रॉपर हा 9च्या आधी चालतंय लईच लेट आहे असं आहे. करा तुम्ही थंब करा काय ते बायोमेट्रिक करा काय वाटेल ते करा सगळे लूप होल शोधलेले आहेत तिथे लोकांनी. ह्याच्या पुढे आहे एक एक लोक सकाळी 7:30-7 वाजता थंब करतात. लिमिट कसं असते नॉर्मली लिमिट असते सकाळी 6च्या नंतर थंब करायचं कारण त्याच्या आधी थंब केलं ना तर त्याचा काहीतरी संशय येतो. 6च्या पुढे करायचं 7:30-7 वाजता करायचं आणि डायरेक्ट संध्याकाळी 11:30ला करायचं. बघा किती काम करतोय आणि हे फिरून आलेत महाबळेश्वर 18 तासात गणपतपुळे असे लोक आहेत. असो चला तर तुम्हाला स्किन इफेक्ट कळाला. स्किन इफेक्ट थोडस अर्थिंग त्याबद्दल डिस्कशन झालं आणि गोष्टी थोड्याशा इकडच्या तिकडच्या कळाल्या. येस ते पण एक रिझन आहे ते पण एक रिझन आहे त्याचं. हा म्हणजे बघा अर्थिंग मधनं ऍक्च्युली अर्थिंग मधनं करंट फ्लो व्हायलाच नाही पाहिजे. ठीक आहे आपलं एक ELCB असतो अर्थ लिकेज डिटेक्टर. ठीक आहे तर अर्थ वायर मधनं जो करंट फ्लो होतो ना तो डिटेक्ट करतोय त्यातनं करंट व्हायलाच नाही पाहिजे फ्लो. आणि जर समजा अर्थिंग प्रॉपर नसेल आणि जर बिल जास्त येत असेल तर ह्याचा अर्थ आपली कुठेतरी अर्थिंग चे जे वायर आहेत ना प्लग मधल्या म्हणजे इथं जे दिसतात तुम्हाला इथं पहिली जी वायर दिसते ही वायर इथली मोठ्या वायर त्या कुठं तर फॉल्टी आहेत आणि इक्विपमेंट मधनं करंट चाललाय इक्विपमेंटच्या ह्याच्यात करंट आलं पण आपण हँडल करताना ते शॉक पण लागणार ना आपल्याला अर्थिंग जर प्रॉपर नसेल तर. समजलं त्यांना आपल्याला जाणवते की अर्थिंग प्रॉपर नाही ते पण ते बिल वाढायला आलंय म्हणून ते थोडस वेग हे आहे ते त्यांच्याकडे आता दुसरा पॉइंट नाही काय सांगायला बिल कसं वाढते काय वाढते ते. पण काय काय ठिकाणी कमी होतंय काय काय ठिकाणी कमी होते पण आपल्या घरात सगळ्यात महत्वाचे प्रोटेक्शन असले पाहिजेत. सिस्टम असली पाहिजे प्रोटेक्शन सिस्टम आणि ती काय असते सगळ्यात पहिलं ELCB अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर MCB असतो तो मिनिएचर सर्किट ब्रेकर असतो ELCB तो अर्थिंग वायरवर जोडलेला असतो त्यातनं जरा जर म्हणजे मायक्रो अँपियर मिली अँपियर मधनं जर करंट मिली अँपियर तर काय झालं मिली अँपियर आपल्यासाठी पण फेटल असतं. मायक्रो अँपियरच्या रेंज मध्ये जरी करंट फ्लो व्हायला लागला ना तर ते ट्रिप होते. ठीक आहे लक्षात घ्या. ओके तर ठीक आहे
त्याचं वन ऑफ द एक रिझन आहे अर्थिंग, पण मला त्यातलं अजून प्रॉपर जस्टिफिकेशन नाही आलं की ते बिल वाढण्यापाठी मग अर्थिंगचा काय रोल आहे हे अजून क्लिअर नाही झालं. अर्थिंगचा जर रोल असेल, समजा अर्थिंग मधनं करंट फ्लो व्हायला लागलाय आणि बिल वाढायला लागले माझं, त्याचा अर्थ इक्विपमेंट माझी फेल्युअर आहे ना. इक्विपमेंट कुठं तर मला शॉक बसला पाहिजे, मग कुठं तर करंट आला पाहिजे जर अर्थिंग मधनं करंट फ्लो व्हायला लागला तर. आणि अर्थिंग मधनं करंट सर्किट पूर्ण झालं तरच बिल वाढणार आहे ना, तरच तिथे मीटरचं रिडिंग पडणार आहे, बघा नाही. ते चारकोल अर्थिंग साठी असतं ते, हा अर्थिंग साठीच असतं ते. पण ठीक आहे, ते बघू, ते वेगळी कन्सेप्ट आहे, आपण कधी तर वेगळ्या वेळेला डिस्कस करू. तो पॉइंट आहे. मला ते त्यात एवढं बिल जास्त येण्यापाठी मग त्याचा रोल जास्त वाटत नाही. बघू काय तर असेल दुसरं. इथे आता आता हा काय आहे, स्किन इफेक्ट एक बघितला. स्किन इफेक्ट म्हणजे हा वरचं बघा दिसतो तुम्हाला. हे जे डिस्कशन आहे, दिस इज कॉल्ड प्रॉक्झिमिटी इफेक्ट. प्रॉक्झिमिटी इफेक्ट. आता ओके, बघा आता काय आहे हे प्रॉक्झिमिटी इफेक्ट. स्किन इफेक्ट म्हणजे पहिला कळाल तुम्हाला, कंडक्टरच्या सरफेसवरनं करंट फ्लो होणार आहे. ओके, आणि प्रॉक्झिमिटी इफेक्ट काय असतो बघा, दोन कंडक्टर जर पॅरलल मध्ये असतील शेजारी शेजारी आणि त्यातनं करंट फ्लो व्हायला लागलाय, तर ए कंडक्टर मधून जाणाऱ्या करंटमुळे जो फ्लक्स तयार झालाय तो बी कंडक्टरला लिंक झालाय, आणि लिंक झाल्यामुळे यातला जो करंट डिस्टॉर्ट होतोय, फ्लक्स लिंकेजेस मुळे जो करंट डिस्टॉर्ट होतोय, दॅट इज बिकॉज ऑफ प्रॉक्झिमिटी इफेक्ट. आता ह्याच्यातनं ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, काळजीपूर्वक बघा. इथं तुमचं लक्ष इथं पाहिजे. इथं काय करंट पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे आत चाललाय, करंटची डायरेक्शन असे, इथं पण असे. सेम डायरेक्शनला जर करंट फ्लो झाला, देन करंट विल कॉन्सन्ट्रेट ऍट फार्देस्ट पोर्शन ऑफ कंडक्टर. समजलं तुम्हाला? समजलं का नाही समजलं? हे दोन कंडक्टर आहेत, यातनं सेम डायरेक्शनला करंट फ्लो व्हायला, म्हणजे या बोर्डच्या आतमध्ये चाललाय. ओके, आणि करंट कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे बघा, फार्देस्ट पोर्शन ऑफ कंडक्टर, म्हणजे लांबच्या या याच्या फार्देस्ट लांबचे जे पोर्शन आहेत कंडक्टरचे, तिथं करंट कॉन्सन्ट्रेट झालाय. म्हणजे सेम डायरेक्शनला करंट असतील तर करंट विल कॉन्सन्ट्रेट ऍट फार्देस्ट पोर्शन ऑफ द कंडक्टर, आणि जर अपोजिट डायरेक्शनला करंट असतील, करंट विल कॉन्सन्ट्रेट नियरेस्ट पोर्शन ऑफ द कंडक्टर. अपोजिट डायरेक्शनला करंट आहे. आता त्यानिमित्ताने हे पण लक्षात ठेवा, जर कंडक्टर मधून करंट अपोजिट डायरेक्शन मध्ये जात असतील तर त्यांच्यात काय असतो, रिपल्सिव्ह फोर्स असतो, आणि सेम डायरेक्शन मध्ये करंट जात असतील तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. ठीक आहे. आता ज्यावेळी तुम्ही हे पॉइंट तुमच्या मायक्रोनोट्स मध्ये लिहिणार, त्यावेळी काय काय लिहिणार, पहिला लिहिणार मॅग्नेटच्या बाबतीत. मॅग्नेटच्या बाबतीत काय होतंय, सेम पोल रिपेल, अपोजिट पोल अट्रॅक्ट. इथं बघा करंट डायरेक्शन सेम, अट्रॅक्ट, करंट डायरेक्शन अपोजिट, रिपेल. अजून काय लिहिणार, करंट डायरेक्शन जर सेम असेल, करंट कॉन्सन्ट्रेशन फार्देस्ट एंडला, आणि करंट डायरेक्शन अपोजिट असेल तर नियरेस्ट पोर्शनला करंट कॉन्सन्ट्रेशन असतं, कंडक्टर मधलं करंट कॉन्सन्ट्रेशन. समजलं? हे पण पॉइंट लिहायचे इथं, म्हणजे सेम डायरेक्शन, करंट डायरेक्शन सेम, करंट कॉन्सन्ट्रेशन फार्देस्ट. ओके, फार्देस्ट, आणि करंट अपोजिट असेल तर करंट कॉन्सन्ट्रेशन नियरेस्ट पोर्शनला असतं.
ओके, तर हे 3 पॉइंट आणि हा प्रॉक्सिमिटी इफेक्ट आहे बरं का, हे 3 पॉइंट तुमच्या वहीमध्ये मायक्रो नोट्स मध्ये पाहिजेत. समजलं? आता अजून एक पॉइंट आहे बघा, ह्याच पॉइंटला धरून तिथं तुम्ही मायक्रो नोट्स मध्ये नोट करायचा. मॅग्नेट मध्ये फ्लक्स कुठनं ओरिजिनेट होतोय? नॉर्थ टू साऊथ. ठीक आहे, मॅग्नेट मधलं. आणि अर्थची मॅग्नेटिक फील्ड काय असते? साऊथ टू नॉर्थ. हे पण 2 पॉइंट तिथे लिहून ठेवायचे. म्हणजे समजलं ना, एका गोष्टीला धरून जे जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते 5 पॉइंट आपल्या मायक्रो नोट्स मध्ये आले. जेव्हा तुम्ही नोट्स रिवाइज कराल त्यावेळी 5ही पॉइंट तुमचे प्रॉपरली रिवाइज होतील. समजलं? असं. ठीक आहे, हे कळालं प्रॉक्सिमिटी इफेक्ट. ओके, आता बघा, आता हा प्रॉक्सिमिटी इफेक्ट म्हणजेच स्किन इफेक्टचा पुढचा टप्पा आहे. बरोबर? ज्यावेळी 2 कंडक्टर मध्ये ओव्हरऑल स्किन इफेक्ट झालाय आणि ते 2 शेजारी आलेत, तर इथं आपल्याला प्रॉक्सिमिटी इफेक्ट बघायला मिळतो. ओके, अजून एक बघा, एक गोष्ट मी तुम्हाला अजून एक काय सांगायची राहिली. स्किन इफेक्ट जो आहे आणि स्किन डेप्थ ह्याच्यात काय रिलेशन आहे बघा. ओके, आता आहे बघा, स्किन डेप्थ जर जास्त असेल, स्किन डेप्थ जर जास्त असेल तर स्किन इफेक्ट कमी असतो. समजलं? स्किन डेप्थ म्हणजे ह्याची जर व्हॅल्यू जास्त असेल, स्किन डेप्थ जास्त, स्किन इफेक्ट कमी. स्किन इफेक्ट म्हणजे काय? करंट कॉन्सन्ट्रेशन ऍट द सरफेस ऑफ द कंडक्टर. स्किन डेप्थ जास्त म्हणजे करंट आत 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 चाललाय, कंडक्टरच्या जास्त कोअर मधून फ्लो व्हायला लागलाय. बरोबर? म्हणजे काय, स्किन डेप्थ आणि स्किन इफेक्ट हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत एकमेकांना, हे लक्षात ठेवा बरं का. स्किन इफेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्किन डेप्थ, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्किन डेप्थ. ओके, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्किन डेप्थ. म्हणजे बघा, ह्याच्यावरून अजून काय तुम्ही कन्क्लुजन काढू शकताय? स्किन इफेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्किन डेप्थ. मग स्किन इफेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्किन डेप्थ, आणि स्किन डेप्थ हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, त्यानंतर म्यू आणि त्यानंतर सिग्मा. सिग्मा, ठीक आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ह्या 3 पॅरामीटर्स आहेत. आता सिग्मा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर. क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर, ए म्हणजे काय? क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर. सिग्मा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर. मग ह्याच्यातनं बघा काय काय रिलेशन येते. ओके, तर इथे काय म्हणू शकताय? स्किन इफेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्किन डेप्थ म्हणले, पण स्किन डेप्थ मध्ये काय रिलेशन आहे? स्किन डेप्थ इज इक्वल टू अंडर रूट, हा एक्झॅक्ट फॉर्म्युला बरं का. ओके, हा एक्झॅक्ट फॉर्म्युला आहे. मग तुम्ही स्किन इफेक्ट काय म्हणता बघा. स्किन इफेक्ट
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू RAC, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरिया, फ्रिक्वेन्सी आणि म्यू. ओके. आता इथं हे पुस्तकातलं आहे, ठीक आहे, हे रिलेशन. आता तुम्ही डायरेक्ट मॅथमॅटिकल रिलेशन लावायला लागलं तर मेंदू असं बाहेर यायला लागतं, असं थोडं थोडं. ठीक आहे, मॅथ्स आणि हे थोडस मॅच होत नाही तिथे. पण आहे असं एक्सपेरिमेंटली पण असं बघितलंय त्याने. ठीक आहे, तर आता हे लक्षात ठेवा. पण तुम्ही विचारला जो डाऊट जेन्युअन आहे तो, त्याच्यावर बघूया, आपण डिस्कस करू त्या गोष्टीवर. मला फक्त तुम्हाला आता सांगायचं आहे बघा एवढं, हे जे स्किन डेप्थचं हे जे रिलेशन आहे हे मॅथमॅटिकल रिलेशन आहे. ठीक आहे, जे काय ऑपरेशन करायचे तुम्हाला इथं करा सगळे. पण स्किन इफेक्ट ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी इफेक्टला बरंच प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन असतात आणि त्या प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन वरून हे रिझल्ट येतात. ओके, मग तुम्हाला असं कधी विचारत नाही, म्हणजे कधीही पेपरमध्ये असं नाही येणार की स्किन इफेक्ट 2.5 आहे तर एरिया डबल केल्यानंतर स्किन इफेक्ट काय होईल, 6.5 का 5 होणार का 10 होणार, हे असलं नाही प्रॉब्लेम येत. ठीक आहे, तो इफेक्ट आहे एक, आणि ह्या मॅथमॅटिकल म्हणजे रिलेशन आहेत, हे जे आहे ते मॅथमॅटिकल रिलेशन आहे. तर हे तुम्ही असं लक्षात ठेवा त्यात. ओके, मग त्यात जर तुम्ही ते मांडायला लागला मॅथमॅटिकल इक्वेशन जे आपले आर हे, मग ते सगळे इथं चुकतंय. इथं RAC म्हणले आणि तुम्ही RAC रो एल बाय ए लिहिता, तिथे इनव्हर्स रिलेशन आणि डायरेक्ट रिलेशन का म्हटले, मग असं पण आहे ना, असं पण आहे, हे पण आहे. त्याचा तसं रिलेशन नाही, तसं डायरेक्ट रिलेशन लावू नका. हे जे आलेले आहेत ह्या गोष्टी, ह्या एक्सपेरिमेंटल गोष्टी आलेल्या आहेत. एक्सपेरिमेंट करून ते इफेक्टचं रिलेशन सांगितले की स्किन इफेक्ट हा इफेक्ट AC रेजिस्टन्सवर डिपेंड आहे. आता AC रेजिस्टन्स हे काय आहे बघा, RAC. आता हा जो फॉर्म्युला दाखवला मी तुम्हाला, हा ऍक्च्युअल दाखवला RDC, आणि RAC इज इक्वल टू 1.6 RDC असं रिलेशन असतं. आता ते 1.6 का वाढला, म्हणजे 60% का वाढला तो, बिकॉज ऑफ स्किन इफेक्ट. हा का वाढला, हायर बिकॉज ऑफ स्किन इफेक्ट. ठीक आहे, बिकॉज ऑफ स्किन इफेक्ट. तर आहे असं, हे कळालं, हे लक्षात ठेवा. आणि हे पण लक्षात ठेवा, स्किन इफेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्किन डेप्थ आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्किन डेप्थ. पण जर असं इनव्हर्स रिलेशन असं मॅथमॅटिकली जरी मी मांडलं असलं तरी ते डायरेक्ट मॅथमॅटिकली नाहीये, हे समजून घ्या. मला काय म्हणायचं कळालं का तुम्हाला? ओके, हा, म्हणजे तुम्हाला हे प्रॅक्टिकली सांगायला लागलो मी. हा, त्याचं असं डायरेक्ट रिलेशन म्हणजे हे सर तुम्ही मग अजून डिटेल क्वेश्चन येतात. स्किन डेप्थ हे रूट मध्ये इनव्हर्स रिलेशन आहे त्याचं, मग तुम्ही इथं रूट का दाखवलं नाही, मग इथं इथं काय, इथं तुम्ही डायरेक्ट असं रिलेशन मांडले, तर मग इथं का असं हे मांडलं, रूट पाहिजे ना, इथं अंडर रूट पाहिजे. तर तसं लावू नका अजिबात त्या बाबतीत. ठीक आहे, ओके, हा, तर ठीक आहे, इथं थांबू आपण. पुढच्या लेक्चरला बाकीचं बघूया. ओके, एक बघायचं होतं पण नेक्स्ट लेक्चरला बघू आपण. ठीक आहे, थांबूयात.